चला या ठिकाणी मात्र आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जातो. या ठिकाणी दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर येऊन ठेपलेत. क्रमांक 1 वरती श्री सीमामाता सालदुरे या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गुणाची कमाई होईल. बोनस प्लस गुणाची कमाई होते. अगदी कमी वेळेमध्ये चर्चेत आलेला खेळाडू या ठिकाणी तुमच्यासमोर चढाई मार्फती पाचारण केलं गेलंय. खेमराज हरडे संघाचा आर्यन या खेळाडूचं नाव आणि अगदी गतवर्षीच्या सीझन मध्ये खेळताना पाहायला मिळाला तो मात्र हरडे संघासाठी आणि जी काही सातत्याने चांगल्या रीतीने खेळ करत आला, अप्रतिम दर्जाचा खेळ आला. एका अर्थानं आपण पाहिलं तर गतवर्षी खेमराज हरडे संघाकडून खेळत असताना ऍज अ थर्ड रेडर म्हणून हा खेळत होता खेळाडू, परंतु यंदाच्या हंगामामध्ये ऍज अ स्ट्राईक रेडर म्हणून या ठिकाणी खेमराज हरडे संघासाठी आपला खेळ सादर करतोय. सालदुरे गावची ती ऐतिहासिक स्पर्धा आपण कव्हर केली. त्या ठिकाणी खेमराज हरडे संघ अगदी सेमीफायनलच्या फेरीपर्यंत दाखल झाला होता आणि त्या ठिकाणी मात्र बलाढ्य अशा गजन संघर्ष केशी संघासमोर त्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी पराभूत झाला होता. पण तो सामना देखील सेमीफायनलचा अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत जात असताना बरोबरी सुटला आणि त्यानंतर मात्र 5-5 चढाईमध्ये तो सामना गजन संघर्ष केशी संघाच्या बाजूने झुकला होता. असा हा खेमराज हरडे संघ, हा संघ देखील बलाढ्य आहे. दुसऱ्या बाजूला श्री सीमामाता कबड्डी संघ सालदुरे या संघाकडे आपण पाहतोय. या संघामध्ये एक दापोली तालुक्याचा चमचमता सितारा तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याच्या नावाचा बोलबाला सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर राहिलाय. असा रोहन उके सध्या स्थितीमध्ये तुम्हाला सालदुरे संघाकडून चढाई मार्कवरती पाचारण केलेलं पाहायला मिळत आहे. जर्सी क्रमांक 6 रोहन उके या खेळाडूची आपण चर्चा करतोय. रत्नागिरी जिल्हा पुरुष गट कर्णधार पद या खेळाडूने भूषवलंय. तसेच खेलो इंडिया महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने केलंय. सध्या स्थितीमध्ये दापोली तालुक्यासाठी श्री सीमामाता सालदुरे संघाकडून आपला खेळ सादर करतो आणि त्याचप्रमाणे व्यावसायिक खेळ हा BPCL म्हणजेच भारत पेट्रोलियम या कबड्डी संघाकडून खेळ करत असताना या खेळाडूला आपण सातत्याने पाहिलंय. अनेक स्पर्धा आपण ज्या पाहिल्या, राज्यस्तरीय स्पर्धा असतील, जिल्हास्तरीय स्पर्धा असतील, या खेळाडूने स्वतःच्या खेळावरती इथे मात्र गाजवल्यात. परंतु या ठिकाणी मात्र आज सीमामाता सालदुरे संघासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी अप्रतिम दर्जाचा खेळ सादर करण्यासाठी सज्ज झालाय. दुहेरी भूमिकेमध्ये पाहतोय रेडिंगचं डिपार्टमेंट, त्याचप्रमाणे डिफेन्सचं डिपार्टमेंट देखील या ठिकाणी सांभाळलं जातंय रोहनच्या माध्यमातून. अप्रतिम खेळाडू आहे. जी गत वर्षाची DPLची स्पर्धा पाहिली आपण, त्या DPLच्या स्पर्धेमध्ये एक बक्षीस होतं. जो खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरेल स्पर्धेतील त्या खेळाडूला तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येणार होतं. आणि त्या ठिकाणी मात्र त्या स्पर्धेमध्ये रोहन उकेच्या लहान मुलं बसली आहेत, त्यांनी साईडला बसा. त्या ठिकाणी त्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता रोहन उके आणि आपल्या नावावरती तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील केलं होतं. असा हा रोहन उके सध्या स्थितीमध्ये श्री सीमामाता सालदुरे संघासाठी आपला खेळ करतोय. परंतु केशी गावाचा सुपुत्र आहे आणि दापोली तालुक्याचा एक चमचमता सितारा. चढाई मार्कवरती आपण पाहतो या खेळाडूला रोहन, जर्सी क्रमांक 6. खूप सारा अनुभव आहे या खेळाडूचा आणि सातत्याने आपल्या संघासाठी अप्रतिम दर्जाचा खेळ करताना पाहायला मिळालाय. या ठिकाणी गडी टिपतोय, गुणाची कमाई होतीये. गुणफलकाकडे जाऊया. ज्या ठिकाणी गुणफलक पाहायला मिळत आहे 4 गुणांवरती श्री सीमामाता सालदुरे
तर 5 गुणांवरती खेमराज हरणे हा संघ पाहायला मिळतोय. एका गुणाची आघाडी अजून देखील हरणे संघाकडे. पहिल्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आणि पहिल्या सत्रातील खेळ या ठिकाणी तुमच्या समोर सादर केला जातोय. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत जात असताना एक हाय व्होल्टेज मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच मात्र तितकीच रंगतदार होईल. शेवटच्या मिनिटापर्यंत शेवटच्या सेकंदापर्यंत या ठिकाणी दोन्ही संघ झुंज देताना पाहायला मिळतील. या ठिकाणी किमती व्हॅलिड रेड पाहायला मिळाली श्री यांच्या माध्यमातून. माघारीपर्यंत त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 9 थर्ड रेड पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी 5 रन केलं गेलंय. खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून चढाईपटू पाहायला मिळतोय. या ठिकाणी 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑफ असेल आणि इथे मात्र आपण पाहतोय रोहनच्या माध्यमातून सक्सेसफुली टॅकल केलं गेलंय. गुणाची कमाई होतीये ती मात्र सालदुरे संघाच्या खात्यामध्ये आणि एका गुणानं गुण फलक या ठिकाणी सालदुरे संघाचा पुढे सरकलाय. प्रत्युत्तर पुन्हा रोहन वेगावरती मारण्याचा प्रयत्न आहे. टॅकलला सुरुवात केली गेली परंतु इथे मात्र अगदी मिडलाईनच्या जवळ संघर्ष अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुली टॅकल केले गेले. रोहन उके या खेळाडूला रोखले गेले खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून. खेमराज हरणे संघ शेवटपर्यंत लढेल कारण हा संघ देखील तितकी क्षमता ठेवतो की आज मात्र हे प्रथम क्रमांकाचं चषक आपल्या गावामध्ये वाजत गाजत घेऊन जाईल. गतवर्षीच्या स्पर्धा पाहिल्या अगदी कुणी विचार या ठिकाणी सुजितला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 14 खरं तर खेमराज हरणे संघाचा कर्णधार आहे. परंतु यंदाच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा शांत खेळ झालेला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीचा आक्रमक खेळ गतवर्षी पाहिला या खेळाडूचा यंदाच्या हंगामामध्ये थोडासा शांतपणे खेळ करतोय. कारण यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर विशाल सकपाळ हा खेळाडू अनुपस्थित तुम्हाला पाहायला मिळेल. गतवर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी दुखापत झाला आणि त्यानंतर मात्र कबड्डीपासून दुरावलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे खूप मोठा भार सांभाळण्याची आवश्यकता या ठिकाणी खेमराज हरणे संघाची होती. त्या ठिकाणी मात्र सुजितने आपण पाहिलं तर मात्र तो त्या ठिकाणी भार सांभाळताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आर्यनला जास्तीत जास्त चढाई मार्कवरती पाठवलं जात आहे आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा किंडार पाडला जातोय. मल्टी पॉईंट रेड मैदानाच्या आतमध्ये काउंटडाऊन होतोय. सुपर रेड पाहायला मिळते. 3 गुणांची कमाई या ठिकाणी पाहायला मिळेल. मल्टी पॉईंट रेड करण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू आणि आज मात्र त्याच दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान थर्ड रेड असेल तिसरी चढाई आणि इथे मात्र मध्यमध्ये डिफेंडर या ठिकाणी पुन्हा एकदा इथे मात्र सक्सेसफुल झालाय. सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती या ठिकाणी मात्र गुणाची कमाई होतीये आणि पाहता पाहता श्री सीमा माता सालदुरे संघ या ठिकाणी ऑल आउट झालेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धा राबवत असताना या ठिकाणी आपल्याला काही पुरस्कार दिले आपले. प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज 15,555 आणि त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज 11,111 हे दोन्ही कॅश प्राइज आपल्याला ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत असे श्री भाऊ इदाते सर यांच्या माध्यमातून आपल्याला हे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज बक्षीस पुरस्कृत केलेलं आहे. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज 2,500 रुपये आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे. सौ मृणाल विकास लिंगावे मॅडम यांच्या माध्यमातून जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव सदस्य यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइज 2,500 रुपये आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे. कुमार आराध्य विकास लिंगावे आणि त्याचप्रमाणे कुमार युवराज विकास लिंगावे यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइजचं बक्षीस आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे. त्याचप्रमाणे आकर्षक चषक आपण प्रथम क्रमांकाचं पाहतोय ते आकर्षक चषक आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे वैशाली साडी सेंटर यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक आपल्याला पुरस्कृत केलेला आहे कुमार प्रणय प्रकाश जाधव यांच्याकडून पुरस्कृत केलेला आहे. तर तृतीय क्रमांकाचं आकर्षक चषक आपण पाहतोय ते आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे श्री हरेश तांबे व डॉक्टर प्रसाद अवधूत करमरकर यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं चषक पुरस्कृत केलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री महेश सकाराम मुंडेकर त्याचप्रमाणे श्री विनोद किसन पवार यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक चषक आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. त्याचप्रमाणे भव्य दिव्य अशी क्रीडानगरी आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे प्रवेशद्वार आपण पाहतोय
ही क्रीडा नगरी आणि प्रवेशद्वार आपल्या ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेला आहे ते म्हणजे जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे विद्यमान सरपंच आणि त्याचप्रमाणे अक्षय प्रतिष्ठान आणि फाटक डेव्हलपर्सचे सर्व मान्य श्री अक्षयजी फाटक सर यांच्याकडून क्रीडानगरी आणि त्याचप्रमाणे प्रवेशद्वार पुरस्कृत केलेला आहे. त्याचप्रमाणे श्री स्वप्नील प्रभाकर भाटकर उर्फ बंधू भाटकर यांच्याकडून क्रीडांगण क्रमांक 1 ज्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये श्री सीमामाता कबड्डी संघाला आपण पाहतोय तो क्रीडांगण क्रमांक 1 आपल्या त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. त्याचप्रमाणे क्रीडांगण क्रमांक 2 ज्या ठिकाणी खेमराज हरणेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल हे क्रीडांगण क्रमांक 2 आपल्याला पुरस्कृत केलेला आहे स्वतः आयोजक श्री सद्गुरू सेवा मंडळ दत्तगुरू महिला मंडळ जालगाव सुतारकोण यांच्या माध्यमातून. तर या सर्व पुरस्कर्त्यांचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने हार्दिक आभार, धन्यवाद. या ठिकाणी आर्यन मैदानाच्या बाहेरचा येईल, त्याला सक्सेसफुली टॅकल केलं गेलंय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोहन या ठिकाणी पाहायला मिळतोय, टॅकल करण्याचा प्रयत्न केला जातोय, स्ट्रगल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आणि या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतोय, चढाईपट्टू बाद होईल. सक्सेसफुल टॅकल पॉईंट यावेळेस मात्र जमा होतोय खेमराज हरणे संघाच्या खात्यामध्ये. स्कोर कार्ड कडे जाऊया. या ठिकाणी स्कोर कार्ड पाहायला मिळतोय 14 गुणांवरती खेमराज हरणे, तर दुसऱ्या बाजूने 7 गुणांवरती श्री सीमामाता सालदुरे संघ. आर्यन कर्तेकर आतापर्यंत बदर खेळ पाहायला मिळाला नाहीये. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, अप्रतिम दर्जाचा खेळ या खेळाडूने देखील अनेक स्पर्धेमध्ये केलाय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 श्री संकुळकर. हा चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना असेल श्री सीमामाता सालदुरे तर त्यांच्या विरोधामध्ये गजानन संघर्ष केशी. श्री सीमामाता सालदुरे तर त्यांच्या विरोधामध्ये श्री गजानन संघर्ष केशी. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार दिला जातोय, तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. श्री सीमामाता सालदुरे त्यांच्या विरोधामध्ये गजानन संघर्ष केशी. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल झालेला पाहायला मिळतोय. श्री सालदुरे संघाचा हा खेळाडू या ठिकाणी आपला खेळ सजवतोय. समोर डिफेन्स आहे हरणे संघाचा. या ठिकाणी मात्र एक व्हॅली ट्रेड केली आणि लगेचच माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी तिसरी चढाई असेल थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 6 हरणे संघाचा चढाईपट्टू पाहायला मिळतोय. मधल्या फैती डिफेंडर वरती यावेळेस मात्र हात मारून टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. करूया मरुस्थिती सद्यस्थितीमध्ये चढाईपट्टूसाठी. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स, 2-2च्या 3 साख्या आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाशी कमाई होतीये, टॅकल पॉईंट जमा केला जातोय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न नक्कीच करताना पाहायला मिळेल. डावखुऱ्या शैलीचा हा चढाईपट्टू श्री सीमामाता सालदुरे संघासाठी आपला खेळ सादर करतोय. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे, वेगावरती स्वार होऊन निघण्याचा प्रयत्न केला जातोय. चपळता सातत्याने पाहायला मिळते, वेगाचा पुरेपूर वापर या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिकाम्या हाताने माघारी परतला एम्प्टी रेड. प्रत्युत्तर म्हणून सुजित जर्सी क्रमांक 14 शांत संयमी खेळ सद्यस्थितीमध्ये. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी रिकाम्या हाताने माघारी परतला. तिसरी चढाई असेल थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा श्री संकुलकर श्री सीमामाता कबड्डी संघाकडून दाखल झालाय. सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु डिफेन्स यावेळेस मात्र संयम तुटलाय आणि डिफेन्स यावेळेस एका गुणाची कमाई या ठिकाणी स्कोर कार्ड वरती पुढे जाते सालदुरे संघासाठी. प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुजित जर्सी क्रमांक 14 हरणे संघाचा चढाईपट्टू.
त्या ठिकाणी एक व्हॅली ट्रेड करून या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली. पहिल्या सत्राच्या खेळाच्या समाप्तीपर्यंत 4 गुणांची आघाडी हरणे संघाकडे. दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होताच पहिला गुण दुसऱ्या सत्रातील सालदुरे संघाच्या नावावरती राहिलाय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी सुजित आपला खेळ सादर करतोय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती निदान दिशेवरती केलेला खेळ रिकाम्या हाताने माघारी परतला. या ठिकाणी रोहन पाहायला मिळतोय. यावेळेस टॅकल पाहायला मिळतोय अगदी मिड लाईनच्या जवळून. त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा माघारी खेचलं गेलंय. डिफेन्स सक्सेसफुल झालाय खेमराज हरणे संघ. चांगल्या दर्जाचा खेळ करण्यासाठी जाणला जातो आणि डिफेन्स या संघाची ताकद राहिली आहे. अप्रतिम दर्जाचा खेळ सध्या स्थितीमध्ये खेमराज या ठिकाणी रोहन पुन्हा एकदा सज्ज झालाय. सातत्याने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे डिफेंडरला. या ठिकाणी मात्र थोडासा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. सातत्याने आपण पाहिलं तर रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते की डिफेंडरला अटेम्प्ट करून त्या ठिकाणी मात्र गडी टिपला जातोय. त्या ठिकाणी मात्र संयम बाळगणं गरजेचं आहे. डिफेन्स करणाऱ्या संघाला त्या ठिकाणी मात्र सातत्याने चुका करतात आणि दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटांमध्येच या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती खेमराज हरणे पाहता पाहता ऑल आउट देखील होईल. एकाएकी होताना खेळाडू झुंज देत होता पण त्याला देखील सक्सेस संघाच्या खात्यामध्ये आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. सालदुरे संघाकडे आघाडी येऊन पोहोचली आहे ती मात्र 3 गुणांची आघाडी सालदुरे संघाकडे. 19 गुणांवरती सालदुरेचा संघ तर 16 गुणांवरती हरण्याचा संघ पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र चढाई मार्गवरती ज्या खेळाडूचा झंझावत खेळ पहिल्या सत्राच्या खेळामध्ये आपण पाहिला असा आर्यन पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्ताच या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी सरचिटणीस त्याचप्रमाणे आमच्या या आजच्या स्पर्धेचे पुरस्कर्ते श्री भाऊ इदाते सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांना विनंती असेल सर आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. सरांची उपस्थिती आम्हाला काल देखील लाभली होती. ज्या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यासाठी सरांची उपस्थिती आमच्या मंडळाला लाभली होती. आज देखील सर आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सरांचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. या ठिकाणी पुन्हा एकदा आर्यनला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. मधल्या डिफेंडर श्री संकुलकर वरती या ठिकाणी मात्र हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती या ठिकाणी आपला खेळ सजवेल बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु बझरवरती देखील टिकटिक वाजायला सुरुवात झाली आहे. शेवटच्या काही सेकंदाचा या ठिकाणी वेळ रिमेनिंग असेल आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा माघारी परतलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातो या खेळाडूच्या माध्यमातून. तदनंतर मात्र मध्यरेषेतून स्थिरावलाय. नजरेचा कटाक्ष बझरवरती टाकला जातोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल या खेळाडूच्या माध्यमातून. बोनस गुणाची कमाई होतीये. आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई असेल थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा आर्यन खेळाडूला आपण पाहतोय आणि या ठिकाणी मात्र सक्सेसफुली रोखलं गेलंय. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स मार्क मध्ये पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 10 सर्वप्रथम पुढे डिफेन्स एकवटला
या ठिकाणी जर्सी क्रमांक 200 संकुलकर. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स, 2-2च्या 3 संख्या आणि या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई होतीये. सक्सेसफुल झाला यावेळेस मात्र डिफेन्स हरणे संघाचा. प्रत्युत्तर पुन्हा एकदा आर्यन आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेस मात्र आपली या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अपील फेटाळली गेली. रिकाम्या हाताने माघारी पर्यंत एम्प्टी रेड मैदानाच्या आतमध्ये. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा रोहन शांत संयमी खेळ करतोय. व्हॅलिड रेड केली गेली आणि त्यानंतर मात्र मध्यरेषेवरती स्थिरावलेला पाहायला मिळेल. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बजरवरती टिकटिक वाजायला सुरुवात होतीये. शेवटची काही सेकंद रिमेनिंग असतील. माघारी परतलाय एम्प्टी रेड दोन्ही संघाच्या बाजूने या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सक्सेसफुल होईल. बोनस गुणाची कमाई. गुण फलक 1 या आकड्याने पुढे सरकलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 आईन या खेळाडूला आपण पाहतोय. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला केस होतो आणि या ठिकाणी मात्र सक्सेसफुल टॅकल अँकर होल सक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये खेमरा झरणे संघाकडून. गुणफलकाकडे जाऊया. गुणफलक अजून देखील 2 गुणांची महत्वपूर्ण आघाडी सालदुरे संघाकडे. 21 गुणांवरती सालदुरेचा संघ खेळतोय तर 19 गुण संघावरती या ठिकाणी खेमरा झरणे आणि त्यानंतर मात्र प्रतिस्पर्धी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू टिकला गेलाय. रोहन उके बॅकलाईनच्या पाठी. सक्सेसफुल आर्यन गुणाची कमाई. सर या ठिकाणी आर्यन चढाई मार्गवरती पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 11 हा खेळाडू श्री सीमामाता सालदुरे संघासाठी ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका बजावतो. डिफेन्स मार्गवरती नक्कीच जबरदस्त कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आर्यन ऍज अ स्ट्राईक रेडर म्हणून या खेळाडूला आपण पाहतोय. हरणे संघासाठी सातत्याने आपला खेळ सादर करतोय. या ठिकाणी थोडासा शांत संयमी खेळ पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत बिग फाईट हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. अनेक स्पर्धेमध्ये भरदार कामगिरी करताना पाहायला मिळाले. प्रत्युत्तर पुन्हा एकदा आर्यन 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा खेमरा झरणे संघाच्या माध्यमातून वारंवार चढया या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आर्यनच्या माध्यमातून. या ठिकाणी तिसरी चढाई असेल थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी तिसरी चढाई असेल थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आर्यन या ठिकाणी मात्र रोखले गेले. आर्यन या खेळाडूला सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये 2 गुणांची कमाई होईल. सुपर टॅकल ऑन होता आणि त्याच ठिकाणी मात्र सुपर टॅकल सक्सेसफुली केले गेले. 2 गुणाने या ठिकाणी आघाडी देखील वाढते. गुणफलक देखील पुढे सरकलं. सालदुरे संघाचं गुणफलक जाऊन पोहोचलंय 24 या गुणसंख्येवरती. सालदुरेचा संघ तर 21 या गुणसंख्येवरती. खेमरा झरणे संघ 3 गुणांची महत्वपूर्ण आघाडी श्री सीमामाता सालदुरे संघाकडे. दुसऱ्या सत्रातील काही मिनिटांचा खेळ संपलाय. काही मिनिटांचा खेळ अजून देखील बाकी. रोमहर्षक सामना शेवटच्या मिनिटापर्यंत शेवटच्या सेकंदापर्यंत जाणारा हा सामना पाहायला मिळतोय. क्रीडा रसिक जरा नोंद घ्यायची आहे. बरोबर आमच्या समोलक कक्षाच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी महिलांसाठी जागा राखीव असेल. सामना संपला. शेवटची 5 मिनिटे. गुणफलकाकडे जाऊया.
24 गुणांवरती सालदुरेचा संघ तर 21 गुणांवरती हरण्याचा संघ. समालोचन कक्षाच्या बरोबर उजव्या बाजूला या ठिकाणी महिलांसाठी राखीव जागा आहे. कृपया आपल्याला विनंती असेल क्रीडा रसिक ते तिथून बाजूला व्हायचे. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त महिला वर्ग पाहायला मिळेल याची नोंद घ्या. या ठिकाणी मात्र मिड लाईन क्रॉस होतीये. श्री संकुलकर सक्सेसफुल. थर्ड रेड असेल तिसरी चढाई. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा हरणे संघाचा खेळाडू. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असतील. गुणफलकाकडे जाऊया. 27 गुणांवरती जाऊन पोहोचला सालदुरेचा संघ. 21 गुणांवरती अजून देखील हरण्याचा संघ पाहायला मिळतोय. 27, 21, 21, 27 शेवटच्या काही मिनिटांमधील हे गुणफलक. चालू सामना संपताच यानंतर सामना होईल श्री सीमा माता जय सीमा माता सालदुरे तर त्यांच्या विरोधामध्ये गजानन संघर्ष केशी. जय सीमा माता सालदुरे गजानन संघर्ष केशी. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार असेल. तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. या ठिकाणी मात्र हरणे संघाचा खेळाडू चढाई सजवतोय. शांतसंयमी खेळ माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा श्री. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतील. आक्रमण करण्याची गरज सध्या श्रीमध्ये हरणे संघाला. तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी मात्र थोडासा शांतसंयमी खेळ सालदुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे श्रीराम स्वामींचे सर्वेसर्वा श्री जयेश पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्री जयेश पटेल. या ठिकाणी तिसरी चढाई असेल थर्ड रेड आणि दुवा डायरेक्टसाठी पुन्हा एकदा रोहन उके या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. समोर 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सक्सेसफुल कामगिरी करतोय. सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई करतोय. एका गुणानं गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकलं सालदुरे संघाचं. आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असतील. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन सक्सेसफुल झालाय डिफेन्स मार्क वरती. गुणफलकाकडे जाऊया. स्कोर कार्ड पुढे सरकलंय. ऑल आउट झाला. या ठिकाणी मात्र हरण्याचा संघ. स्कोर कार्ड पाहूया. 32 गुणांवरती सालदुरेचा संघ. 21 गुणांवरती हरण्याचा संघ. त्याचप्रमाणे आर्यन या खेळाडूसाठी हरण्या संघाच्या खेळाडूसाठी बक्षीस आलेलं आहे. नागेश्वर फणसवाडी हरणे यांच्या माध्यमातून तब्बल 101 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आर्यनसाठी आलेलं आहे. थोडासा सामना आपण पाहतोय झुकलेला पाहायला मिळतोय. परंतु अगदी शेवटच्या मिनिटांमध्ये देखील या ठिकाणी पलटवार केला जाईल का हे देखील बघण्यासारखं असेल. सामना संपायला शेवटचं मिनिट असेल. या शेवटच्या मिनिटांमध्ये हरण्याचा संघ पलटवार करेल का हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु या ठिकाणी मात्र मिड लाईन क्रॉस केली गेली. 2 गुणाची कमाई. जय सीमा माता सालदुरे त्यांच्या विरोधामध्ये गजानन संघर्ष केशी. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. जय सीमा माता सालदुरे गजानन संघर्ष केशी. खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. या ठिकाणी पुन्हा एकदा सालदुरे संघाचा चढाईपट्टू. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स. परंतु सामन्याची कुठे ना कुठे औपचारिकता पाहायला मिळते. अगदी शेवटच्या 5 मिनिटापर्यंत सुरेख पद्धतीने दोन्ही संघ खेळत होते. परंतु अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये सालदुरे संघाने या ठिकाणी मात्र बाजी मारली.
आणि या ठिकाणी मात्र सडेपट्टू बाद होतोय आणि सामना देखील संपतोय. चालू सामन्यामध्ये खेमराज हरणे संघ या ठिकाणी विजयी होईल. विजयी संघात माफ करा